आणि अमित म्हात्रे यांना काँग्रेसकडून संधी दिली जाणार आहे। अमित म्हात्रेंची काँग्रेस डोंबिवली जिल्हा शहर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे। डोंबिवलीमध्ये काँग्रेस सक्षम करणार असल्याचं त्यांनी म्हटलं। काँग्रेसची नवीन कमिटी जाहीर झालेली आहे आणि काँग्रेस जिल्हाध्यक्ष डोंबिवलीसाठी एक नवीन विशेष असे आपले जे नवनिर्वाचित अध्यक्ष झालेले आहेत अमित म्हात्रे त्यांच्याशी थेट चर्चा करणार आहोत। काय सांगाल की कशा प्रकारे भूमिका असणार आहे यापुढे? सर्वप्रथम मी माझ्या पक्षश्रेष्ठींचे इथे धन्यवाद करू इच्छितो की त्यांनी एका निष्ठावान कार्यकर्त्याला इथे न्याय दिलेला आहे, संधी दिलेली आहे। तर नक्कीच त्या संधीला मी पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करेन। अ, अ, विषय घेऊन जात असताना इथे सामान्य लोकांचा जो मूलभूत सुविधेचा जो विषय आहे, जे करदात्यांचे विषय आहेत, ते प्रामुख्याने इथे मांडायचा प्रयत्न करेन। त्यामध्ये मग नागरिक सुविधा केंद्र असतील, त्यानंतर शिक्षणाचे विषय असतील, कचऱ्याचे विषय असतील, हॉकर्सचे विषय असतील, परिवहन समितीचे म्हणजे आपले पब्लिक ट्रान्सपोर्टचे विषय असतील, असे काही कमी प्रमुख विषय हाताशी घेतलेले आहेत आणि त्या विषयांना घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत। येणाऱ्या काळामध्ये तुम्ही बघितलं असेल की जे बिनविरोध आलेले नगरसेवक आहेत, त्यांच्या विरोधात जी याचिका दाखल केलेली आहे ती येत्या 13 जुलैला त्याची पुढची सुनावणी आहे। त्यांना बळकट करायचा आमचा नक्कीच प्रयत्न राहील आणि त्यांच्या भूमिकेसोबत आम्ही ठाम आहोत। व्हिडिओ जर्नलिस्ट आकिफ शेखसह मी किशोर पगारे, जय महाराष्ट्र न्यूज, डोंबिवली।